सोलापुरातील ऐतिहासिक असलेला हा दमाणीनगर परिसरातील रोड ओव्हरब्रिज जो आहे तो आज जमीनदोस्त करण्यात येणार आहे। खरं तर याचं ऐतिहासिक महत्त्व म्हणजेच साधारणपणे 1922 साली हा पूल जो आहे तो निर्माण करण्यात आलेला आहे। ब्रिटिश काळामध्ये हा पूल जो आहे तो बांधण्यात आलेला होता। आपण जर पाहिलं तर रेल्वे ट्रॅकवरती असलेला हा रोड ओव्हरब्रिज आहे आणि तब्बल 103 वर्षांपासून हा ब्रिज जो आहे तो सोलापूरकरांच्या सेवेमध्ये आहे। खरं तर सोलापूरमधून मंगळवेढा, सांगोला त्याचबरोबरीनं कोल्हापूर, रत्नागिरी या भागामध्ये जाण्यासाठीचा हा मुख्य रस्ता आहे आणि या मुख्य रस्त्यावरीलच हा महत्त्वाचा आणि ऐतिहासिक साक्ष देणारा पूल जो आहे तो आज पाडण्यात येणार आहे। आपण पाहतोय खरं तर जवळपास 200 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी या पुलाचं पाडकाम जे आहे ते पहाटेपासूनच सुरू झालेलं आहे। काही वेळामध्येच या ठिकाणी जे 2 क्रेन ठेवण्यात आलेले आहेत या क्रेनच्या माध्यमातून हा जो पुलाचा मधला मुख्य भाग आहे तो लोखंडी स्वरूपातल्या तिथे बार आहेत ते बार उचलण्यात येणार आहेत आणि आपण पाहिलं की खरं तर गेल्या 3 ते 4 दिवसांपासून या ब्रिज तोडण्याचं काम जे आहे ते सुरू आहे आणि आज या ब्रिजचा मुख्य जो काही गाभा आहे तो या ठिकाणी जमीनदोस्त करण्यात येणार आहे। त्यामुळे एकंदरीतच मोठा फौजफाटा पोलिसांचा असेल त्याचबरोबरीनं रेल्वे कर्मचाऱ्यांचा जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। आपण पाहिलं की खरं तर सोलापूरची ओळख ही गिरणगाव म्हणून आहे आणि याच गिरणगाव परिसरातला आणि या गिरणीच्या शहराला जोडणारा हा जो पूल आहे तो आज जमीनदोस्त करण्यात येणार आहे आणि यासाठीच जवळपास 12 तासांचा मेगा ब्लॉक जो आहे तो सोलापूर रेल्वे स्टेशनवरती घेण्यात आलेला आहे। साधारणपणे सकाळी 8:30 ते रात्री 7:30 वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक जो आहे तो घेण्यात येणार आहे। त्यामुळेच जवळपास 9 गाड्या रेल्वेच्या ज्या आहेत या मार्गावरील रद्द करण्यात आलेल्या आहेत तर इतर 9 गाड्या ज्या आहेत त्या दुसऱ्या मार्गाने मार्गस्थ करण्यात येणार आहेत। खरं तर ब्रिटिश कालावधीमध्ये आपण पाहतोय समोरच्या दिशेला हे सर्व मिल्स होत्या आणि या मिलची देखील साक्ष देणारी ही चिमणी आपण पाहतो या ठिकाणी आहे। त्याचबरोबरीनं या मिलचं मुख्य जे कार्यालय होतं त्याचा देखील भाग आहे आणि आता या परिसरामध्ये या मिल सगळ्या बंद पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात व्यावसायिक इमारती ज्या आहेत त्या उभारण्यात आलेल्या आहेत आणि असं असताना आता हा ब्रिज जो आहे हा देखील खरं तर ब्रिटिशकालीन सोलापूरची साक्ष देणारा हा ब्रिज आहे तो आज आता जमीनदोस्त करण्यात येणार आहे आणि या ठिकाणी नव्याने जवळपास 35 कोटी रुपये खर्चून नवीन रोड ओव्हरब्रिज जो आहे तो देखील निर्माण करण्यात येणार आहे। तब्बल 1 वर्षाचा कालावधी जो आहे तो या नवीन पुलासाठी लागणार आहे। त्यामुळे सोलापूर शहरातील दमाणीनगर भाग असेल त्याचबरोबरीनं देगाव परिसरातील जी वाहतूक आहे ती दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आलेली आहे। साधारणपणे जर का आपण देगावकडून आलं तर आपल्याला रामवाडी मार्गे किंवा खमितकर अपार्टमेंट या भागातून वाहतूक करत या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये जाता येऊ शकतं। त्यामुळे एकंदरीतच आता थोड्याच वेळात हा ब्रिज जो आहे तो या ठिकाणी जमीनदोस्त करण्यात येणार आहे आणि याची प्रक्रिया जी आहे ती आता शेवटच्या टप्प्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।